हॅलो स्टुडंट्स, नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन MST CET 2021. क्वेश्चन डिपेंड करते सॉलिड स्टेट वर आणि क्वेश्चन बघा काय असेल. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. पार्टिकल्सनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. स्ट्रक्चर बघा, बीसीसी स्ट्रक्चर गिवन आहे. बीसीसी स्ट्रक्चर असेल. आता बीसीसी स्ट्रक्चर मध्ये जे पार्टिकल्स असतील किंवा युनिट सेल मध्ये जे पार्टिकल्स असतील ते घेतो आपण स्पेरिकल इन शेप. आता पार्टिकल्स जर स्पेरिकल इन शेप असेल सो आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर घ्यावा लागेल जो की असेल 4/3 πr³. बघा आता स्पियरचाच व्हॉल्यूम का बरं घेतला तर आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. पार्टिकल्सनं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आपल्याला फाइंड करायचा असेल. आता पार्टिकल्सचा जो शेप असेल तो स्पियर असेल आणि स्पियरचा व्हॉल्यूम फाइंड करावा लागेल जो असेल 4/3 πr³. आता बीसीसी स्ट्रक्चर गिवन आहे. सो बीसीसी स्ट्रक्चर मध्ये टोटल पार्टिकल्स असतात 2. मीन्स आपल्याला 2 पार्टिकल्सचा व्हॉल्यूम घ्यावा लागेल जो की असेल 2 × 4/3 πr³. आता बघा हा झाला इन टर्म्स ऑफ रेडियस. हा जो पार्टिकलचा व्हॉल्यूम आहे हा इन टर्म्स ऑफ रेडियस आणि आपल्याला जे ऑप्शन्स गिवन आहे ते गिवन आहे इन टर्म्स ऑफ एज लेंथ. एज लेंथ काय असेल ए गिवन आहे. ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. सो आपल्याला रेडियस कन्वर्ट करावं लागेल एज लेंथ मध्ये. पहिले बघून घ्या व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स असेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स हा झाला 4 × 2 8 πr³/3. त्यानंतर आपण याला कन्वर्ट करून घेऊ एज लेंथ मध्ये. सो आपल्याला रिलेशन लागेल रेडियस आणि एज लेंथ मध्ये. सो इन बीसीसी स्ट्रक्चर मध्ये जे एज लेंथ आणि रेडियसचा रिलेशन असेल ते असेल r = √3/4a. हे रिलेशन असेल रेडियस आणि एज लेंथ मध्ये. इथे r रेडियस असेल आणि a एज लेंथ असेल. सो रेडियसची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ते आपण इक्वेशन मध्ये पुट करू आणि आन्सर फाइंड करू. 8/3 π r रिप्लेस होऊन जाईल एज लेंथने जो की असेल √3/4a चा होल क्यूब. बघा आता सॉल्व करा. 8/3 π √3 चा क्यूब घ्यायचा आहे जो की असेल 3√3. आता √3 चा क्यूब काय असेल 3√3. त्यानंतर a चा क्यूब होऊन जाईल a³ अपॉन 4 चा पण क्यूब घ्यावा लागेल जो की असेल 64. बघा आता पुन्हा सॉल्व करू. 3 न्यूमरेटरला आणि 3 डिनॉमिनेटरला आहे. 3 कॅन्सल होऊन जाईल. 8 नी 64 ला डिवाइड होते दॅट इज 8 8 जा 64. बघा आता रिमेनिंग काय पाय. त्यानंतर √3 समोर लिहून घेऊ. √3 π त्यानंतर रिमेनिंग आहे a³ अपॉन मध्ये असेल 3 तर कॅन्सल झालेलं रिमेनिंग आहे 8. सो आन्सर असेल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी √3 π a³/8. बघा आता ऑप्शन्स मध्ये आन्सर बघू आपण. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी.